नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं पॉडकास्ट ऑन रिक्वेस्ट आहे. बरेच दिवस एक रिक्वेस्ट येत होती, एक कॉमेंट येत होती की बाबा ताई, बरेच दिवस झाले तू ह्याच्याकडे लक्ष नाही दिलंस, म्हणजे असं मिक्स करून केलं आहेस, पण एक्सक्लुझिव्हली आम्हाला चमनवर पॉडकास्ट पाहिजे. तर आज त्यांच्या रिक्वेस्टला मान देत मी घेऊन आली आहे आजचं पॉडकास्ट एक्सक्लुझिव्हली ऑन मैं चमन. आजचं पॉडकास्ट सुरू करण्याआधी मंडळी, तुम्ही बघितलं का? रात्रीचे पण 5 वाजतात बरं का. झमुऱ्याचे वाजले होते, त्याच्यात आयुष्याचे 12 वाजणार आहेत, ते तर राहूच द्या. पण त्याच्याकडे कधी कुठल्याही वेळी काही होतं, रात्रीचे 5 वाजले म्हणे. आणि ते बघितलं का, कोणतरी आलं आहे, हां, स्पेशल गेस्ट. 3ऱ्या हनीमूनची तयारी करतोय झमुरा, सेटिंग लावून ठेवतोय. तर मी तुमची खातिरदारी करतो, नंतर तुम्ही माझी खातिरदारी करा. मागे मी मम्मीला घेऊन आलो होतो, आता मी झमुरीला घेऊन येणार हनीमूनसाठी, आणि तुमच्या बाथरूममधले बाथरोब घालून दाखवणार झमुरी मला. समजलं ना तुम्हाला मंडळी? समजलं ना मंडळी? आहेच हुशार मंडळी. तुम्हाला पाहिजे का झमुऱ्यावर पॉडकास्ट? सांगा मला. जर तुम्ही जर बोललात ना तर मी घेऊन येणार, नाही तर मग डायरेक्ट सॅटर्डेला. मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा, ठीक आहे? चला आता आपण चमनकडे बघूया. केव्हापासून वाट बघतोय बिचारा. तर वाटलेलं हा काहीतरी तर बिझनेस वगैरे करतोय, कशात तरी गुंतला आहे, तर आता हे सगळं उद्योग करणं बंद करेल. पण हे काय बंद होत नाही याच्याने नुसतं, कारण एवढं आता डबल इन्कम आणि आयतं काही दाखवून चालतंय ना. मग कशाला, कसला बंद करतोय? मीच बापडी, मला उगाच आपलं काहीतरी लोकांकडनं अपेक्षा असतात. कोणाकडनं ना अपेक्षा करणंच चुकीचं आहे खरंच. एक्सपेक्टेशन्स हर्ट्स. आईला पण फुल ट्रेनिंग देऊन ठेवलं आहे. आई पण एकदम आता झाकुलीला खेळवण्यासाठी नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा हे गाणं म्हणते. म्हणजे बघा, यांच्या ना सगळ्यांच्या रक्तामध्ये असं नसा नसात व्लॉगिंग भरलं आहे. एकदम रोलमध्ये असतात. एक चान्स सोडत नाहीत. आता एवढा चान्स मिळाला आहे सुनबाईंना प्रमोशन करण्याचा, मग आई मागे राहतात होय. आईंची पण मज्जा आहे ना ह्याच्यातनंच, तर सगळी मज्जा, म्हणून तर चालतंय सगळं. लग्नाच्या व्हिडिओ कॅसेटमध्ये वगैरे आईंचा तोरा बघितला का? एकदम स्वॅगमध्ये. आत्ता पण सुनेच्या माहेरी वगैरे पाऊल ठेवत नाहीत. म्हणजे आई काय, आपला चमन पण. चमन कधी तुम्हाला दिसतो का कधी कुठे बंजिताच्या माहेरच्या सणावाराला किंवा त्यांच्या प्रोग्रॅम्सला वगैरे? नाही. आता ते बारसं होतं तेव्हा पण ती एकटीच गेलेली. सबके ना दिखाने के दांत अलग है और खाने के अलग है, समझ रहे हो ना मंडळी? सब डॉलर और डॉलर से होने वाले मजे के लिए हम साथ साथ है, हम साथ साथ है. त्या मॉलमध्ये घेऊन गेला होता चमन, तर तुम्ही बघितलं ती छोटी लहान मुलांची टॉय ट्रेन असते, ती फिरत असते. त्याच्यामध्ये एक पॅरेंट बसलं, ठीक आहे. चमन म्हणतो बस बस ना बस ना. बाटिकला बसवलं, तेव्हा शल्याणीला बसवलं, झाकुलीला बसवलं, ववीला बसवलं, आणि नशीब स्वतः नाही बसला बाबा, कारण त्याला शूट करायचं होतं ना. नाही तर काय त्या ट्रेनचं खरं नव्हतं. ट्रेन हल्ली नसती जागेवरून. म्हणजे बघा, मी काय बॉडी शेमिंग वगैरे करत नाही आहे, पण कुठल्या पण गोष्टीमध्ये बसायचं एक काहीतरी सर्टन वय असतं, त्याच्यावर लिहिलेलं पण असतं इतके ते इतके वर्षापर्यंत. आणि जर पॅरेंट असेल तर, म्हणजे छोटा बेबी एकदम असेल जे एकटं नाही बसू शकत, ते एखादा पॅरेंट ठीक आहे. हे काय पूर्णच्या पूर्णच वरातच बसली त्याच्यामध्ये. आणि ते तर सोडूनच द्या, त्याच्यानंतर एक ते काहीतरी घोडागाडीचा काहीतरी प्रकार होता. तर तिला शल्याणीला म्हणतो या घोड्यावर बस ना, घोड्यावर बस ना. तेवढ्यात तो मागून ओरडला, तो घोडागाडीवाला, की बाबा ते त्याच्यावर नाही बसायचं, तुम्ही नाही बसायचं, तुम्ही नाही बसू शकत. नशीब बाबा तू बोललास, नाहीतर काय आम्हाला बघायला मिळालं असतं. काय ती शल्याणी पण विचार करत होती, अरे कसं बसू मी, कारण एक तर तिने तो 1 पीस घातलेला लॉंग असं ड्रेससारखा, पण असं खाली काय नव्हतं घातलं, पायजमा वगैरे त्याच्या, लेगिंग्स वगैरे असं काय नव्हतं. फक्त वरचा टॉपच होता. ती पण त्यांना घोड्याच्या मागे उभी राहून विचार करत होती की बाबा आता कसं याच्यामध्ये पाय टाकू, मी काय करू तरी काय नेमकं. अरे चमन, ते लहान मुलांचं खेळण्याच्या गोष्टी आहेत. तो बाटिक आहे ना, डोक्याने लहान असेल, मेंदूने, आणि तुमच्यासाठी पण लहान असेल, पण जगासाठी तो मोठा ढेडा आहे, ढेडा, एकदम मोठा माणूस, समजलं ना?
त्याला काय कशात पण काय बसायला सांगतो आणि तो पण बसतो नमुना. आणि तिथे त्यांना त्या मॉलमध्ये बिचारे फॅमिली भेटली. ती बिचारे पण फॅमिली अशीच भटकत असते ना बाबा. आजकाल काय एकदम प्रॉपर्टी वगैरे कशी घ्यायची कशी नाही विचार करून तर त्याच्यावरती धडे देत आहेत. तर ते असेच भटकत होते तिकडे. ते घरी बायकोला त्याच्या जेवण करवतच नाही, ती इथे तिथेच असते असं काय ना काहीतरी जागा शोधत. तर चमन म्हणे ही यांची बायको वाटतच नाही ना, बिलकुलच कसला ॲटिट्यूड नाही, एकदमच डाऊन टू अर्थ आहे. नसायला काय झालं? अरे तुम्हाला वाटलं काय हां बंजिताला कमी समजतोस काय रे चमन? अरे बंजिता तिच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने फेमस आहे. तिला काय वाटलं काय? तुला काय रे बाबा, तुला बायकोची काय पारख, तुझ्या हाती काय लागलंय? अरे ती वानवी ववीला ओळखत होती पण ववी वानवीला ओळखत नव्हती. म्हणजे तू विचार कर कुठच्या कुठे बघ पोचवलंय तुम्हाला. आणि तू काय घेऊन बसला त्या चक्षुमन बिचारेचं. अजून आहे डाऊन टू अर्थ आहे, कारण अजून हवेत उडायला चान्स नाही मिळाला ना. मिळाला की उडेल तो, टेन्शन नको घेऊ तू. तर त्याच चान्सची वाट बघतोय. आणि ते शल्याणीचं बड्डे सेलिब्रेशन नक्की काय कधी सुरू झालं आणि कधी संपणार बाबा? सप्ताह आहे का बड्डे सेलिब्रेशनचा? चालूच आहे. आज हे तर उद्या ते, आणि नुसतं इकडे तिकडे काय पण ते तिच्या नावावर, तिच्या बड्डेच्या सेलिब्रेशनच्या नावावर व्लॉग छापतोय आपला. आणि शल्याणी काय तुला जरा काय वाटतं का तुला हां? त्यांचं तर जाऊ दे, ते तर काय कमवत आहेत, त्यांची ती रोजीरोटी आहे, धंदा आहे परगंदा आहे. पण तुझं काय? तुला असं नाही वाटलं की आपल्या आईला भेटावं जाऊन किंवा काय करावं, जरा बघावं? तिथल्या तिथे राहतेस पण ते नाही वाटलं तुला? सगळीकडे इकडे तिकडे नुसती आपली सेलिब्रेट करत भटकते. मला ना ती शल्याणी थोडी बरी वाटायची. असं वाटायचं नाही तिला तरी थोडं आहे जाणीव. पण नाही तेच एक्सपेक्टेशन हर्ट्स गाईज. डू नॉट एक्सपेक्ट अँड डू नॉट प्रेडिक्ट एनिथिंग अबाउट एनीवन. मेकअपचं काय ते आणलं आहे ना गिफ्ट, हां ते दुबईचा माल आहे मंडळी, दुबईवरून घेऊन आले. पण काय माहिती आहे, नो ऑफेन्स टू एनी मेकअप ब्रँड ऑर समथिंग, पण दुबईला ह्याच्यापेक्षा म्हणजे भारी, म्हणजे ॲक्च्युअलवाले भारी ब्रँड्स मिळतात. हा कुठला म्हणजे मला पण शोधावं लागलं, मला पण माहिती नव्हतं. पण जेव्हा ती म्हणाली ना की हा असं वेगळीकडून आणलेला आहे, तर ते मला माहिती आहे ते कुठून आणलेलं असणार, कारण बस तिथपर्यंतच तिची दौड आहे ना, म्हणून मला माहिती होतं. म्हणून मी लगेच बघितलं, तेव्हा मला कळलं. नाही तर मला पण माहिती नव्हतं. आपण बाबा किको मिलानो, लॉरियल, मेबलिन, एसेन्स हे वाले लोक, आपण असेवाले लोकल ब्रँड्स ट्राय नाही करत. पण बघेन मी, चेक करून सांगेन तुम्हाला कधी चान्स मिळाला तर. काय ते माण्यांचं टी शर्ट आणले, काय तर म्हणे डिफरंट काहीतरी वेगळं. आजकाल अशी स्टाईल आहे. कुठली स्टाईल? हिचं काहीतरी वेगळंच स्वतःचं स्टाईलचं चाललं असतं. आणि हिचं काय कोण विश्वास ठेवेल? हिची मेकअप अकॅडमी आहे, हिला स्वतःला तरी मेकअप करता येतो का? नुसतं बोलू नये असं, म्हणजे असं बोलायचं नाही बाबा. ते गाल लाल करून ठेवते. आणि काय ते आजकाल तर चेहरा पार सुजलेला आहे. तुम्ही बघितलं का मंडळी? कॉमेंटमध्ये पण इतक्या लोकांनी लिहिलं आहे की चेहरा अक्षरशः असा सुजला आहे, तू चेकअप वगैरे करून घे. खरंच मला पण असं वाटतं, कन्सर्न वाटतं मला, खरंच चेकअप करून घेण्याची गरज आहे. म्हणजे स्ट्रेसमुळे पण असेल, कारण सगळीकडे हिलाच धावपळ करावी लागते ना हो. ह्याचं काय आहे, हा नुसता फकाफक कॅमेरा मारतो आणि फार तर ववीला सांभाळतो. म्हणजे ते पण एक टास्कच आहे, पण मेन तर धावपळ आणि सगळे कॉन्टॅक्ट्स गोळा करणं हे हिचं काम आहे ना. थकते बिचारी. तो सगळा थकवा चेहऱ्यावर दिसून येतो. काय ते पिंपल्स आणि चेहरा सुजलेला, आणि त्याच्यामध्ये मग तो ते लपवण्यासाठी मग कधी मेकअप थापते, लेयर्स ऑफ मेकअप, त्याच्याने तर आणि भयंकर दिसते. काळजी घे बाई, स्वतःची काळजी घे. नाही, माझं म्हणणं हे आहे की एवढं स्वतःचं सलॉन आहे, स्वतःची एवढी अकॅडमी आहे, तर मग माणसाने कसं राहायला पाहिजे? काय ते असं फ्लिक्स काढल्यासारखे घाणेरडे छपरी हेअरकट, आणि मग ते झाडूसारखे झालेले केस, ते पुढून तर पूर्ण असे कर्ली झालेत आणि मागून असे हे. त्याच्यापेक्षा आमची मावशी बघा, दर 3 महिन्यांनी एकदम केसाचं सेटिंग करून घेते. टकली झाली तरी चालेल, पण केस असे चांगले असे चप्प झाले पाहिजेत. मला एक कळत नाही मंडळी, ह्या लोकांना प्रॉब्लेम काय आहे स्वतःचे ओरिजिनल केस मेंटेन करण्यामध्ये?
कशाला उगाचच, म्हणजे यांना फक्त एकच स्टाईल माहिती आहे, कधी पण जायचं आणि काहीतरी ते कॅरेटिन ट्रीटमेंट घ्यायची आणि बस केस स्ट्रेट करून घ्यायचे आणि ते लांब ठेवायचे, असे त्याची शेपटी झालेली असली घोड्याची शेपूटसारखे दिसले तरी चालेल, पण ते ठेवायचे लांब केस आणि स्ट्रेट केलेले केस, हीच यांची फॅशन. आणि मुरगाताईकडे जात होते तेव्हा ते कुठे थांबले ना उपहारगृहामध्ये, आणि तिकडे जेवण, ह्यांना कोण म्हणेल यांना, हे फूड व्लॉगर्स आहे, यांना स्वतःला तरी खायचा काय सेन्स आहे का? हे ना बरोबर मला झमुरा कॅटेगरीच वाटतात. तर झमुरा कसा कुठे जाऊन काही खातो, त्याला काहीच कळत नाही, कशाबरोबर पण काही खातो, चायनीज फ्राईड राईस बरोबर पायनॅपल रायता खातो, तसंच यांचं काहीतरी आहे. बाबा तुम्ही फूड व्लॉगर ना, तुम्हाला साधे खाण्याचे कॉम्बिनेशन्स नाही माहिती, प्रत्येक डिशचं पण कॉम्बिनेशन असतं, ह्याच्याबरोबर हेच खायचं, काळ्या वाटाण्याच्या सांबाराबरोबर आंबोळ्या खायच्या असतात, वडे मटण खायचं असतं, चिकन बरोबर तुम्ही फार फार तर घावणे वगैरे खाऊ शकता. ह्यांनी घावण्याबरोबर दम आलूची भाजी आणि काय कसली दुसरी राजमाची भाजी, म्हणजे काय कॉम्बिनेशन होतं हे. मग त्याच्याबरोबर रोटी चपाती तेच घ्यायचं होतं ना. अगदी मी म्हणते की भाकरी पण नाही जाणार, म्हणजे काय ते ठेवणाऱ्याने पण काय कॉम्बिनेशन ठेवलं होतं. ते व्हिज्युअली पण एवढं काही अपिलिंग वाटत नव्हतं. ओव्हरऑलच ती डिश, राजमा होता, राजमा मसाला, दम आलूची भाजी, येल्लो कलरची डाळ होती, राईस आणि ते घावणे, काय कॉम्बिनेशन होतं त्यांनाच माहिती. कशाची वाह करतात हे फ्री मिळालं ना की काही छान लागतं. आणि ते 1 मेचं काय सिक्रेट आहे मंडळी, मला ना असं थोडासा डाऊट आहे. असं बघूया आता, म्हणजे जे मला वाटतंय तेच होतं का, पण जे मला वाटतं तेच तुम्हाला पण वाटतं का मंडळी. मला असं ना उडतं ऐकल्यासारखं वाटलं की स्वप्नील जोशी येणार आहे तिथे त्यांच्या ट्रिपवर. तुम्हाला काय वाटतं मंडळी, माझा अंदाज खरा निघेल का? आणि त्याचसाठी ती पुणे ट्रिप होती, म्हणजे तिथे जाऊन असं पर्सनलाइज्ड इन्व्हिटेशन द्यायचं होतं ना, म्हणून तो दौरा होता, असा एकंदरीत माझा तरी अंदाज आहे. अजून एक मंडळी, माझ्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे. त्या प्रकारे त्यांचं खाणं आहे, ते मुरगाताई त्यांना घेऊन गेलेले आणि त्याच्यानंतर जो त्यांनी ते नॉनव्हेजवर फडशा पाडलाय ना, काय काय चिकन म्हणू नका, मटण म्हणू नका, एवढं सगळं डबल टिबल मागून, म्हणजे जी त्यांची क्वांटिटी आहे नॉनव्हेज खाण्याचं, जी लेवल आहे ती लेवल पाहता मला असं वाटतं की झमुऱ्याचा जर माज उतरवायचा असेल, तो जे सफिशियंट करत असतो ना, हे सफिशियंट होईल, ते सफिशियंट होईल, एवढी बघा, एवढी मी साईजचं पापलेट दिलं, एवढ्या साईजची सुरमई दिली, एवढे चिकनचे पीस दिले. मला वाटतं ना ह्या दोघांचं एकदा कोलॅब झालं पाहिजे. आणि ही बंजिता अँड फॅमिली आणि झमुरा, तुम्ही त्याच्याकडे जेवायला जा. बंजिता, तू आहे ना झमुऱ्याचा रिव्ह्यू कर एकदा, मस्त मज्जा येईल. हे झमुऱ्याला कळेल त्याची सफिशियंट थाळी किती इनसफिशियंट आहे ते. फॉर दॅट मॅटर आंब्याचा पण रिव्ह्यू चांगला करेल ना झमुऱ्या तुझ्या म्हणजे तू जे काय ते रत्नागिरी, आता तिने देवगडचा केला आहे ना, तसा तुला पाहिजे असेल तर कोलॅब कर, कॉन्टॅक्ट कर. तुझ्या रत्नागिरी हापूसचा पण ती रिव्ह्यू करून दाखवू शकते. खाण्याचं जे काही आहे ना ते मला बघून एकंदरीतच असं वाटतं की ही फॅमिली चमन फॅमिली नाही, म्हणजे ठीक आहे चमनच ठीक आहे, उगाचच अपमान नाही करायचा. मी असं कोणाचा अपमान नाही करत मंडळी. कोणाचं खाणं काढणं ना मला बिलकुल आवडत नाही आणि कोणाचं खाण्याबद्दल बोलणं हे पण आवडत नाही. पण काय ते किती खायचं आणि एखादी पर्टिक्युलर गोष्टीवर किती तुटून पडायचं, त्याला काहीतरी लिमिट. अरे रोज खाताना अरे ते तरी पण कुठे दुसऱ्यांकडे गेल्यावर किंवा कुठे गेल्यावरती असं कधी न मिळाल्यासारखं कसं काय खाऊ शकता रे तुम्ही. ते तिथे गेलेलं एवढं थाळ उडवलं त्याने, पूर्ण थाळी खाल्ली ती चिकनची का कसली होती ती, आणि त्याच्यानंतर परत आणि मटण दालचा मागवला. म्हणजे काय माणसं कसं इतकं खाऊ शकतात. त्या आंब्याचं पण तसंच, नुसते बसून ते आंब्यावर आंबे खात होते. आणि त्यांचे सबस्क्रायबर्स व्ह्युअर्स पण तसेच, ते पण आणि त्यांना लिहितात की आम्ही ना एवढे आंबे खातो आणि आम्ही तेवढे आंबे खातो. म्हणजे ते कॉम्पिटिशन असते नाही का, ते अशी जिलेबी वगैरे खायची कॉम्पिटिशन, असं पूर्वी असं म्हणायचे की इतके आईस्क्रीम खाल्लं, इतकं जिलेबी खाल्ली, तसं हे आंबे मटण असं, म्हणजे एकदम. तुम्ही ना पलंगतोड परफॉर्मन्स ऐकला असेल मंडळी. मला वाटतं ज्या पद्धतीने खातात ना यांचा तर कमोडतोड परफॉर्मन्स होत असेल. आणि कमोड तोड होत नसेल तर कंबर तोड तरी नक्कीच होत असेल, कमोड नसेल तर.
कारण पाय आणि कंबर भरून येत असेल ना बसून बसून. आणि नुसता आंबा खाण्यावरती व्लॉग बनवणं ते सुद्धा असा तसा नाही, 20-25 मिनिटाचा व्लॉग बनवणं हे फक्त आणि फक्त चमनच करू शकतो. फकाफक कॅमेरा अवॉर्ड गोज टू चमन. बाकी कोणीही ते काम करू शकत नाही. दुसरं काहीच नाही दाखवायचं, काहीच नाही व्लॉगमध्ये. फक्त पेटी उघडायची आणि आंबे खायचे. ते पेटी उघडेपर्यंत पण त्या बाटिकला धीर नाही. त्याला तर एवढं लहान लहान बाबू शेना बाबू करून असं ठेवलंय ना की तो स्वतःला खरोखरच त्या पोरीपेक्षा पण लहान समजायला लागलाय वाटतं. काय ढेकर काय मारतो ते कॅमेरासमोर, आणि हा चमन पण ते ठेवतो. किती घाण वाटतं. त्या दिवशी पण आंबे खाताना पण त्याचा पूर्ण ढेकर रेकॉर्ड केला, आणि त्याच्या आधी काय ते पिझ्झा आणि दाबेली खाताना तेव्हा पण ढेकर रेकॉर्ड केला. अरे ठीक आहे, ढेकर आता तुम्ही म्हणाल की नॅचरल प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काय आहे, पण ते दाखवणं जरुरी आहे का? आणि ते सुद्धा असं साधासुद्धा ढेकर नाही, चांगलं असं मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत. इतकं घाणेरडा ते व्हिज्युअल्स होते त्याचे. काय दाखवावं काय नाही दाखवावं, काय तर म्हणे अनकट. अनकट काय नाही आहे, तुला काय दाखवावं काय नाही दाखवावं ते काय कळतच नाही. कसलं डोमलाचं एडिटिंग करतो. कोणाचा बड्डे असेल तर इतके केक कोण आणतं? ती छोटी वोवी आहे, तिला पण कळलं. ती पण म्हणाली इतके केक कशाला आणता तुम्ही प्रत्येकाच्या बड्डेला, कारण ते खाल्ले पण जात नसेल. आणि नंतर तुम्ही पाहिलं तर कोणी त्या केकला हात लावत नव्हतं. आणि ती एक ह्यांची कोणती पूजाताई, तर ह्यांना इतकंच आहे ना तिच्या केकचं कौतुक. तर चला मग तिचा तो एक केक, तो एक ठरलेला आहे, तो एकच केक बनवते ती हार्ट शेपचा, तो एक केक. आणि तुम्हाला क्रीम केक हवा असतो म्हणून अजून एक केक. बस एवढंच करा ना. एवढे सगळे दुनियाभरचं केक आणून तुला ना मला आणि घाल कुत्र्याला अशी गत करून ठेवतात त्या केकची. मावशीकडे गेले होते तेव्हा तुम्ही बघितलं मंडळी, त्या मावशीने सगळ्यांना गिफ्ट दिलं पण शल्याणीला काय नाही दिलं. का बरं असं केलं असेल मावशी तुम्ही? ना इंसाफी क्यों मावशी क्यों? जनता को जवाब चाहिए. चमन जवाब नहीं दे रहा, जनता उसे पूछे जा रही है पर चमन कोई जवाब नहीं दे रहा. चमन जास्त शाणा बनतो, सगळ्या कॉमेंटला उत्तर देतो, मग त्या कॉमेंटचं उत्तर का नाही देत रे? एडिटिंग ब्रो चमनचे एडिटिंग स्किल्स आहेत ते एकदम रॉ व्लॉग्स असतात त्याचे, अनकट यू सी. हां, तो तर नुसतं मुरगाताई आणि बंजिताचं नुसतं असं चालता चालता लोखंडी ब्रिजवरून जे कॉन्व्हर्सेशन चालू होतं ते अखंड कॉन्व्हर्सेशन आपल्याला ऐकू शकतो. तो एकदम वेगळा आहे, त्याचं लेवलच वेगळं आहे. आणि काय तुम्ही मंडळी तुमचा चमनवर भरोसा नाही काय? मग आहे ना खूप बकवास झाली ना. मग जिता बोली नाही आता मला ना काहीतरी ज्ञानचे 2 शब्द दिले पाहिजेत. मी एक इन्फ्लुएन्सर आहे तर मला जगाला काहीतरी इन्फ्लुएन्स केलं पाहिजे. आणि मग अचानक पाऊस पडायला लागला ना, त्याच्यावरून तिला ना असं ज्ञान आठवलं की कसं काय सगळीकडे कॉन्क्रीटचं जंगल झालं आहे. एकेकाळी ती यायची तेव्हा पुण्याला किती हिरवंगार होतं आणि सगळी झाडं वगैरे होती, आणि आता बघा सगळीकडे बिल्डिंग्स उभ्या राहिल्या आहेत. आणि मग तिने शेतकऱ्यांना अपील केलं की थोड्या पैशांसाठी स्वतःची शेतजमीन विकू नका. ते शेतजमीन हेच तुमचं सर्वस्व आहे, ते सांभाळून ठेवा. ज्ञान चांगलं आहे बंजिता, पण परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि परिस्थितीनुसार काही गोष्टी माणसांना कराव्या लागतात. तू नाही करत का? हां, मी तुला किती वेळा सांगितलं नको त्या नळ्या चुपत जाऊ, तरी ऐकतेस का तू? नाही ऐकत ना. आणि राहिला प्रश्न ना त्या घरांचा की एवढी घरं कशाला बांधायला लागतात आणि कशाला म्हणजे सगळीकडे बिल्डिंग्स वगैरे उभ्या राहत आहेत, तर ते स्वतः पण तुम्ही त्याला कारणीभूत आहात. तर स्वतः पण बघायचं जरा स्वतःकडे. 2-2, 3-3, 4-4 घरं घेतात भाड्याने इकडे तिकडे स्वतःच्या सोयीसाठी. मग ती नका घेऊ ना. मग तुम्ही पण एकाच ठिकाणी राहा आणि मग तिथूनच कम्यूट करा. जितकं माणसाची गरज वाढते ना तितकं या गोष्टी घडत जातात. तुमच्या गरजा कमी करा ना. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्ही आता तिकडे 2-2 घरं घेऊन ठेवली म्हणजे एक स्वतःचं एक भाड्याने का होईना पण आहे ना, मग परत ते खाली भाड्याने घेतलं आणि आता तुम्हाला त्रास होतो इकडे तिकडे जायचा म्हणून ठाण्याला घेतलं. उद्या तुम्हाला वाटलं की नाही बाबा आपल्याला पुण्यात सारखं यायला लागतंय, तुमचा काय भरोसा, तुम्ही पुण्यात पण घर घ्याल भाड्याने. एक माणूस आजकाल एका घरामागे 2-2, 4-4 गाड्या असतात. आता तुमच्याच घरात नाही का किती गाड्या आहेत तुमच्या? मग
मग दुसऱ्यांना सांगण्याआधी ना स्वतःच्या गिरेवालमध्ये झाकून बघायचं ताई, आपण काय करतोय. जो तो माणूस आपल्या सोयीनुसार करण्याचा प्रयत्न करणार ना, ते जे त्याला सोयीस्कर आहे ते बघणार तो. आता पुण्याला एवढ्या नोकरी धंदे आहेत, IT हब आहे पुणे, तर तिथे येणाऱ्या लोकांना राहायला जागा लागतात, म्हणून आता राहण्याची सोय होते. नोकऱ्या पण इम्पॉर्टंट आहेत ना. नोकऱ्या नसल्या तरी लोक बोंब मारतात, नोकरी नाही नोकरी नाही. असल्या आणि तिकडे राहण्याची सोय पाहिजे. मग राहण्याची सोय केली तरी लोक म्हणतात की इथलं तोडून तोडून तुम्ही हे करताय. लोकांना प्रगती पण पाहिजे आणि त्याच्याबरोबर नेचर पण सांभाळायचे. इट डझंट गो हँड इन हँड. ह्याच्यामध्ये कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि आपण नुसतं पाना ही चाहते, फिर ये सब खोते जाते हैं हम लोग. तर त्यामुळे ना तुम्ही तर ज्ञान देऊच नका, राहू दे, ते तुमच्याजवळच ठेवा ज्ञान, ठीक आहे. असं प्रत्येकाला वाटतं की तो मी नव्हेच, पण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण पण त्याच प्रोसेसचा एक भाग असतो. सो एनिवेज मंडळी, ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्याच्या भागात. तोपर्यंत खाप्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.